नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव कारने एका ठिकाणी येऊन थांबतात. ईश्वरी अर्णवला विचारते की सर, मला समजत नाही आहे, ही गाडी तुम्ही इथे आणून का उभी केली आहे? आपण असे रस्त्याच्या मध्येच का आलो आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काल ज्या रात्री आकाश आणि मी दोघांनी आमची सात्विक फॅशनची गाडी बघितली, ती याच ठिकाणी बंद पडली होती आणि त्याचप्रमाणे कारचा जो GPS ट्रॅकर होता ना, तो याच ठिकाणी ऑफ झाला होता, म्हणून काही कळलं नाही, म्हणून इथे थांबवली आहे गाडी. तेव्हा मग अर्णव एक ड्रायव्हर म्हणजेच एक माणूस येत असतो समोरून, त्याला विचारतो की मला सांगा की या ठिकाणी काही कुठे CCTV कॅमेरेज वगैरे आहेत का, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा मग तो सांगतो की साहेब, इथे मागच्याच बाजूला एक गॅरेज आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळं मिळून जाईल. तेव्हा अर्णव त्यांना थँक्यू बोलतो आणि ते गाडीत बसतात. नंतर मामा इथे वल्लरीला विचारत असतो की वल्लरी, मला एक गोष्ट कळत नाही आहे. अगं, हा जो काही 1200 कोटींचा बिझनेस उभा केला आहे ना, हा अर्णवने स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आहे. त्यासाठी त्याने कोणाचीही मदत घेतली नाही आहे, समजलं? हे सगळी त्याची मेहनत आहे, एकट्याची. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हे बघा, तुम्ही मला जास्त बोलून दाखवू नका. त्यांनी जी काही मेहनत घेतली ना, ती माझ्यामुळे. माझ्याकडे होते दोघंजणं, त्यांच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने दिले ना, म्हणून एवढा मोठा डोलारा उभा करू शकलाय, समजलं ना? नाही तर काहीच झालं नसतं. तेव्हा मामा म्हणतो की अगं वल्लरी, काय सारखं सारखं त्या दागिन्यांचं कौतुक करतेस तू? अगं, ते दागिने हे तुझे नाहीच आहेत, मग उगीचच कशाला हवंय त्या दागिन्यांचं कौतुक? आणि तसंही जे दागिने आहेत ना, त्याबद्दलचं सगळं काही कौतुक हे घरच्यांना समजलं ना, तर ते तुझा काय विचार करतील याचा तू जरा विचार कर, समजलं ना? त्यामुळे मी तुला एकच गोष्ट सांगेन की हे सगळं जे काही आहे ते अर्णवचं आहे आणि त्याची मेहनत आहे ही. आकाश मेहनत घेतो हे मान्य आहे, परंतु हे सगळं उभं करणं आणि इतका डोलारा पुढे आणणं या सगळ्यामध्ये फक्त अर्णवची मेहनत आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेला बोलताना विचार करायचा आणि उगीचच नको नको त्यावेळी स्वतःचे मान अपमान पुढे नेत बसायचे नाहीत, समजलं? मला माहिती आहे की तू जे काही बोलतेस ते, पण एक गोष्ट नक्की की अर्णवच्या बाबतीत काहीही चुकीचं घडू द्यायचं नाही, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आणि मामीला तेवढ्यातच पुन्हा एकदा त्या उदयकांतचा फोन येतो. ती विचार करते की काय झालं आहे काय या म्हाताऱ्याला, सारखा सारखा फोन करतोय. आता याचा फोन जर प्रॉब्लेमॅटिक ठरायला लागला आहे तर काय करायचं आहे? मला तरी वाटतं आहे की पैसे द्यायचे आहेत, पण कुठून आणू एवढे पैसे? पैसे म्हणजे 50 लाख खूप छोटी रक्कम आहे का? तेव्हा ती विचार करते आणि इथून पैसे कसे उभे करू याचा विचार डोक्यामध्ये यायला लागतो. त्याच वेळेला मामाचं वाक्य तिला आठवतं, अगं काय सारखं सारखं त्या दागिन्यांचं कौतुक करतेस? आणि हो, जे दागिने तू दिलेस असं म्हणतेस ना, ते मुळात तुझे दागिने नव्हतेच, समजलं ना? त्यामुळे त्याचं कौतुक काही तू करू नको. तेव्हा मामीच्या डोक्यात प्लॅन येतो की येस, दागिन्याने नक्कीच काहीतरी होऊ शकतं. त्यानंतर इथे अंजली आता कनिकाला खेळवत असते आणि तिला खेळवताना तिला काही झोपच येत नसते. तेवढ्यात तिथून बाबा येतात आणि म्हणतात की अंजू बाळा, काय करतेस, जागी आहे का? तेव्हा ती म्हणते की हो हो बाबा, ही काय खेळतीये, जागी आहे, बोला ना काय झालं? तेव्हा मग बाबा येतात आणि कनिकाकडे बघायला लागतात आणि तिच्याकडे बघून ते म्हणतात की बाळ, काय करतेस, काय तू खेळतीयस का? असं म्हणून ते तिच्याशी खेळत असतात. तेव्हा अंजली विचारते की बाबा, काय झालं, तुम्ही असे गप्प का बसलेत? तेव्हा बाबा म्हणतात की अगं अंजू, त्याचं काय झालं ना की मी माझ्या नातीसाठी ना काही केलंच नाही आहे. त्यासाठी मी विचार केला की तिला काहीतरी छोटीशी माझ्याकडून भेटवस्तू म्हणून मी तिच्यासाठी काहीतरी आणलं आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की बाबा, या सगळ्याची काय गरज होती? तेव्हा ते म्हणतात की हो बाळा, मला माहीत आहे की तुला याबद्दल काहीच वाटणार नाही, तू वाईट वाटून घेणारच नाही, पण तरीही मला असं वाटतं ना की माझ्या नातवंडासाठी मी काहीतरी करावं, कारण की मी आत्तापर्यंत तुम्हा दोघांना काही करू शकलो नाही, तुम्हाला वेळ दिला नाही आणि ज्यावेळी तुम्हाला माझी जास्त गरज होती त्यावेळेला मी तुम्हाला सोडून निघून गेलो होतो. पण आता माझ्याकडे पूर्ण वेळ आहे आणि मी ठरवलं आहे, तुमच्यासाठी नाही करू शकलो, परंतु माझ्या नातवंडासाठी तर मी नक्की करू शकतो ना, म्हणूनच मी हे सगळं करण्याचं ठरवलेलं आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग येत असेल, त्यावेळेला मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही म्हणून, पण आता अजिबात असा विचार करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि मी माझ्या या छोट्याशा नातीसाठी ही भेटवस्तू केली आहे. तेव्हा मग अंजली ती भेटवस्तू बघते तर सोन्याची अंगठी असते. ती म्हणते की बाबा, या सगळ्याची खरं तर काय गरज होती? म्हणजे हरकत नाही आहे, पण तुम्ही हे सगळं का करत बसलात? असू द्यायचं होतं. तेव्हा बाबा म्हणतात की नाही गं, तसं नाही बाळा, म्हणजे कसं आहे ना, तिच्यासाठी मी काहीतरी करू शकलो नाही तर माझ्यासारखा कमनशिबी आजोबा मीच असेल, त्यामुळे मी तिच्यासाठी हे केलं आहे. खरं तर मला या सगळ्याचं खूपच कौतुक वाटतं आहे, पण काय करणार,
तेव्हा मग आता अंजली म्हणते की हो बाबा, तुम्ही जे काही केलंत ना ते खरंच खूप चांगलं केलंत, योग्य केलंत, असं म्हणून ते एकमेकांकडे बघत असतात. नंतर मग अंजली म्हणते की बाबा, खरं तर अर्णवने खूप दागिने केलेत तिच्यासाठी, पण तुम्ही एक काम करा, हे ना आजीच्याचकडे असतात दागिने सगळे छोटीचे, त्यामुळे तिचे दागिने तुम्ही तिच्याचकडे द्या ठेवायला. तेव्हा बाबा म्हणतात की बरं ठीक आहे, असं म्हणून ते दागिने घेऊन जात असतात. तर अगोदरच आजीच्या रूममध्ये वल्लरी आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं झालं, या ओल्ड लेडीने सगळे दागिने स्वतःजवळ एकत्र ठेवलेत ना, त्यामुळे माझं काम जरा सोपं झालेलं आहे. सगळे दागिने इथेच ठेवलेत, त्यामुळे मला सगळं अगदी व्यवस्थितपणे घेता येईल. आता कशाचाही आवाज न करता ते लॉकर उघडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला लॉकर उघडून ती आतमध्ये तिचे जे काही दागिने ठेवलेले असतात ते दागिने त्या लॉकरमधून काढण्याचा प्रयत्न करू लागते. आणि मग ते दागिने काढल्यानंतर एक पिशवीमध्ये, म्हणजेच एका लाल वस्त्रामध्ये ते दागिने ती घ्यायला लागते, जेणेकरून ते दागिने तिला रमाकांतला जाऊन देता येतील. अशा प्रकारे ती ते दागिने ओपन करते. तर त्याच्यामध्ये हार वगैरे अशा सगळ्या बऱ्याच वस्तू असतात. सोन्याची चेन, असे बरेच महागडे ऐवज असतात जे खूप महाग असतात. त्यावेळेला मग वल्लरीची नजर असते फक्त दरवाजाच्या इथे. जर कोणी आतमध्ये येऊन पाहिलं तर मात्र वाट लागेल हे तिला माहीत असतं, म्हणूनच ती मुद्दामच हे सगळं करत असते. तेवढ्यातच आता वल्लरीचं काम होत आलेलं असतं. बाबा ती सोन्याची अंगठी आजीकडे देण्यासाठी म्हणून तिच्या रूमजवळ येतात आणि बघतात तर वल्लरीचं काहीतरी लॉकरजवळ सुरू असतं. तेवढ्यातच बाबा पटकन बघतात आणि मागे वळतात आणि त्यांना लक्षात आलेलं असतं की काहीतरी इथे गडबड नक्की आहे. त्यामुळे आता बाबा हे तिकडून गपचूप मागे लपतात आणि दरवाजाच्या जवळ उभं राहूनच वल्लरीचं काय चालू आहे यांच्याकडे त्याचं लक्ष असतं. त्यानंतर मग आता मामी ही विचार करत असते की काय करू मी आता, ओल्ड लेडी किंवा कोणी इथे बघायच्या आत पटकन मला इथून पळ काढला पाहिजे. आणि म्हणूनच वल्लरी हळूहळू दबक्या पावलांनीच रूमच्या बाहेर पडते. आणि बाबा विचार करतात की वल्लरी यावेळेला या खोलीमध्ये काय करत होती. तर मग अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही आता त्या गॅरेजजवळ आलेले असतात. तेव्हा गॅरेजजवळ आल्यानंतर अर्णव ईश्वरी त्या गॅरेजजवळ येतात आणि मग गॅरेजवाला म्हणतो की बोला साहेब, गाडीचं काय काम आहे, काय केलं आहे गाडीने, काय धोका दिला आहे, चला मी दुरुस्त करून देतो तुम्हाला, फटकन गाडी दुरुस्त करून देतो. तेव्हा मग अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात की नाही नाही, आमच्या गाडीला काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की साहेब मग काय झालं आहे, नक्की कसला प्रॉब्लेम आहे, गाडी सोडून आपण काहीच दुरुस्त करू शकत नाही साहेब, असं म्हणून तो जोक मारत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं, मला एक इन्फॉर्मेशन हवी होती, मला सांगा की हा टेम्पो तुम्ही बघितला आहे का. तेव्हा तो म्हणतो की हो घे, हा टेम्पो बघितला मी, म्हणजे काल रात्री दुरुस्तीसाठी माझ्याकडेच आला होता खरं तर. तेव्हा लगेचच अर्णव त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय, तुमच्याकडे आणला होता तो. तेव्हा मग तो म्हणतो की होय साहेब, म्हणजे तसं तर टेम्पोला मी बघितल्यासारखं झालं आहे बघा. मग अर्णव विचारतो की हा टेम्पो कुठे, म्हणजे कुठे ठेवलेला दिसतो आहे. तेव्हा तो म्हणतो की मला सांगा, एक CCTV फुटेज वगैरे इथे आहे का, त्यामध्ये मी बघतो. तेव्हा तो माणूस सांगायला लागतो की हो, CCTV फुटेज इथं आहे, पण 500 मीटर मागं एक गोडाऊन आहे ना, तिथे तो CCTV फुटेज असेल आणि कदाचित तुमची टेम्पो पण ना तिथेच असेल असं मला वाटतं. म्हणजे त्याच ठिकाणी तुमचा टेम्पो जाताना मी पाहिला होता, म्हणून म्हटलं बघा एकदा जाऊन. आणि हो, कुठल्या बी गाडीची दुरुस्तीसाठी गरज लागली ना तर साहेब मला कळवा बरं का, असं म्हणून तो प्रेमाने अगदी अर्णवला आवाज देतो. तेव्हा अर्णव ईश्वरी हो हो चालेल असं म्हणतात आणि नंतर दोघंजणही टेम्पोची लोकेशन समजल्यानंतर त्या ठिकाणी जायला सुरुवात करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी ही पैसे घेऊन उदयकांतला भेटायला आलेली असते. तेव्हा उदयकांत पिशवी बघतो आणि पैसे बघतो आणि म्हणतो की हे काय, हे पैसे मला कमी वाटता येतं, म्हणजे माझ्याकडे जेवढं अक्कल आहे तेवढ्यानुसार हे 50 लाख रुपये नाहीत, ही कमी कॅश दिसते मला, बघ नक्की काय आहे गडबड. तेव्हा ती म्हणते की हो रे बाबा, माहिती आहे मला, हे कमी पैसे आहेत आणि ते पैसे देते तुला, थांब. तेव्हा मग आता वल्लरी वैतागते आणि त्याला पैसे काढून देत असते. त्याचबरोबर तो म्हणतो की हे पैसे आणि आणखी काय. ती म्हणते की हे बघ, हे दागिने आहेत, हे घे, हे बघ हे पैसे आहेत 30 लाख रुपये आणि ही 20 लाखांचे दागिने आहेत, समजलं. तेव्हा तो म्हणतो की नक्की ना, हे दागिने खरे आहेत ना, नाहीतर बघ काय करेन ते. तेव्हा ती म्हणते की हो रे, माझं अगदी पाठ झालेलं आहे तुझं बोलणं, जर हे दागिने खोटे निघाले तर तू घरी येशील आणि अर्णवसमोर माझं सगळं सत्य बोलून दाखवशील, बरोबर ना, असंच बोलणार होतंस ना. पाठ झालं आहे मला हे सगळं तुझं काही बोलणं, त्यामुळे ना जरा शांत राहा आणि हे दागिने खरे आहेत, मी काही मूर्ख नाही आहे तुला खोटे दागिने द्यायला.
आणि तसंही हा जो काही व्यवसाय असला ना किंवा जे जे काही आहे ना त्यामध्ये एकमेकांवर प्रामाणिकपणा दाखवणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा उदयकांत म्हणतो की प्रामाणिकपणा आणि तुझ्यासारख्या बाईवरती अजिबात नाही, तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा मग वल्लरी म्हणते की जर असं काही करायचे असतील ना कामं तर एकमेकांवर विश्वास ठेवणं हे जास्त गरजेचं असतं. तुम्हालाही काही कळणार नाही, त्यामुळे जरा लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी हे जे काही पैसे दिलेत ना ते गपचूप घ्यायचं आणि इथून निघायचं, समजलं? मध्ये मध्ये जास्त करायचे नाही आणि इथून पुढे कोणालाही तोंड दाखवायचं नाही आणि तोंड उघडायचं देखील नाही, समजलं आहे स्वतःचं सगळं? तेव्हा उदयकांत म्हणतो की हो हो बाई, सगळं काही समजलं आहे, पण हो एक गोष्ट नक्की की तुझं सत्य आता मी कोणासमोर येऊ देणार नाही, जर तू काही केलंस तरच. तेव्हा लगेचच वल्लरी म्हणते की आता एक गोष्ट ठेव, कधीतरी तुला फोन करेन तेव्हा माझं काम करायचं, समजलं ना? माझं काम केलंच पाहिजे. तो म्हणतो की हो, पैसे दिलेस ना की मग फोन. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हो हो मला माहिती आहे तुझं पालूपद, की पैसे काही झाडाला लागलेले नसतात. ठीक आहे चल, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि वल्लरी विचार करत असते की इथे आजूबाजूला कोणी होतं का, तिथे कोणीतरी दिसल्यासारखं तिला वाटतं. परंतु ती पुन्हा परत गाडीमध्ये बसते आणि गाडी घेऊन निघालेली असते. तर दुसरीकडे अर्णवची जी गाडी असते ती गाडी देखील आता निघालेली असते. त्यावेळेला त्या गाडीच्या जवळ येऊन समोर त्यांना दिसतं की समोर सात्विक फॅशनचा टेम्पो उभा आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, समोर बघा, हा आपलाच टेम्पो आहे ना? तेव्हा अर्णव ते बघतो आणि म्हणतो की येस मिस इंदोर, हा आपलाच टेम्पो आहे आणि नंबर प्लेट पण आपल्याच टेम्पोची आहे. मग कदाचित हा आपलाच टेम्पो असेल. ईश्वरी म्हणते की मग हा टेम्पो इथे कसा लावला आहे, नक्की काहीच कळत नाही आहे. अर्णव आता म्हणतो की आपला टेम्पो घेतला पाहिजे. ईश्वरी म्हणते की सर पण असं समोर एकट्याने जाणं रिस्क आहे. अर्णव म्हणतो की एक मिनिट, मी बघतो काय करायचं ते. कदाचित तिथे एकट्याने जाणं हे वेगळं असू शकतं. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही एकट्याने जायचं नाही आहे. तेवढ्यात अर्णव शिर्केला फोन करतो आणि म्हणतो की शिर्के, एक काम आहे. त्यानंतर मग आता अर्णव शिर्केंना म्हणतो की शिर्के, एक काम करा ना तुम्ही, मी टेम्पो बघितला आहे एका लोकेशनवरती, ते लोकेशन तुम्हाला मी पाठवतो, तुम्ही एक काम करा त्या लोकेशनवर पोलिसांना घेऊन या. म्हणजे कसं आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. त्या लोकेशनवरती तुम्ही जर पोलिसांना घेऊन आलात तर मी अगोदर पुढे जातो, तुम्ही लवकरच त्या लोकेशनवर पोहोचा. आणि नंतर मग अर्णव म्हणतो की ठीक आहे चालेल सर, मी लगेचच पोहोचतो, पण तुम्ही काळजी घ्या, उगीचच रिस्क घेऊ नका. तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो तुम्ही या लवकर. तेव्हा मग शिर्के फोन ठेवतात आणि त्या लोकेशनवरती आता ते पोलीस घेऊन यायला तयार होतात. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी ठरवतात की त्या लोकेशनवर म्हणजे टेम्पोसाठी गेलं पाहिजे. अर्णव एकटाच जायला निघालेला असतो, पण ईश्वरी त्याला सांगते की अर्णव सर, असं एकटं जाणं ही रिस्क असू शकते, त्यामुळे आपल्याला एकट्याला जायला नको. आपण एकत्रही गेलो तरी तुम्हाला चालत नाही आहे. तुम्ही असं एकटं जाणं बरोबर नाही आहे, काहीतरी जुगाड करावा लागेल आणि अशा अवस्थेत पण तुम्हाला जाणं योग्य नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आता काय करायचं? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, एक मिनिट, मला काहीतरी आयडिया सुचली आहे. असं करून आता ईश्वरीला तो म्हणतो आणि नंतर गाडी मागे वळवतो. गाडी मागे वळवल्यानंतर ईश्वरी आता म्हणते की सर तुमच्या डोक्यात चाललं आहे तरी काय, पण तो सांगायला तयार नसतो. त्यानंतर मग आता वल्लरी ही बॅग घेऊन आलेली असते आणि तेवढ्यातच बाबा तिच्याकडे बघतात. वल्लरी तेव्हा ती पटकन त्याच्याकडे बघते आणि दचकते. तिला मामाला, आता मामा तर घरातच नसतो, पण तो विचारतो की वल्लरी कुठे गेली होतीस तू? ती म्हणते की का, तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे, मी कुठे जाऊ आणि का जाऊ, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे, समजलं? त्यामुळे तुम्ही मला येऊन येऊन असले नुसते उलटे सुलटे प्रश्न विचारू नका. त्यावेळेला तो म्हणतो की तसं नाही गं, एवढ्या दुपारी तू गेली होतीस आणि कुठे गेली होतीस? तसंही अविनाश घरात नाही आहे आणि म्हणून मी विचारलं सहजच. तेव्हा ती म्हणते की मला ना असले प्रश्न तुम्ही विचारत जायचे नाही. काय ना, असले प्रश्न मला माझा नवरा पण विचारत नाही आणि तुम्ही तर दूरच राहिलात, त्यामुळे असल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी द्यायला काही बांधील नाही आहे, असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता तो म्हणतो की तसं नाही का, चहा हवा होता म्हणून विचारलं. ती म्हणते की ही सगळी कामं ना त्या अनिताला सांगायची, मला सांगायची नाही, समजलं? असं म्हणून ती त्याला रागानेच उत्तर देते आणि म्हणते की मी काही घरातली इथली मोलकरी नाही आहे, तुमचं तुम्ही बघून घ्यायचं. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. मात्र बाबांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं. अर्णव पुन्हा गाडीजवळ येतो, म्हणजे गॅरेजजवळ. तेव्हा तो गॅरेजवाला विचारतो की साहेब बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी गरज तुम्हासनी पडणार म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, एक मिनिट जरा थांब, मला एक काम आहे, मला सांग की इकडे जे काही तू म्हणतोस ना, जे ते कॅमेरे वगैरे सगळं कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की सर इथे मागेच आहे, म्हणजे इथे पण तुम्हाला त्याचं सगळं लोकेशन वगैरे दिसू शकतं.
मग ईश्वरीला तो म्हणतो की 1 मिनिट थांब इथे इंदोर. तेव्हा मग तो त्या माणसाची मदत मागतो आणि त्याला खरं तर अर्णवला स्वतःचे कपडे म्हणजे हवे असतात वेगळे चेंज करण्यासाठी, गेटअप करण्यासाठी, म्हणूनच तो त्या माणसाची मदत घेत असतो. त्यानंतर वल्लरी आता रागाने रमाकांतकडे बघत असते. तेव्हा ती म्हणते की काय काय आहे, कशाला बघताय माझ्याकडे. तेव्हा तो म्हणतो की नाही गं वल्लरी, कसं आहे ना, प्रत्येक वेळेला असं म्हणजे विचारणं हे चुकीचं समजू नकोस, फक्त काळजी वाटली म्हणून तुला विचारलं. तेव्हा ती म्हणते की नाही, काळजी तुम्ही वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या, मला माझी काळजी घेता येते, असं म्हणून ती रागाने बोलून तिथून निघून जाते. त्यानंतर मग बाबांच्या मनामध्ये विचार येतो की हे जे काही ही वागते ना, याबद्दल नक्कीच काहीतरी चुकीचं आहे. मला तरी वाटतंय की हे जे काही करते त्यामध्ये ना काहीतरी गडबड नक्की आहे. मला कळतं ही काहीतरी लपवते, पण नक्की काय करते. हिचा पाठलाग केल्याशिवाय, पुरावे मिळवल्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही, असं बाबा ठरवतात. तर अर्णव इथे आता एक गेटअप करून आलेला असतो आणि तो गेटअप त्याने अगदी मस्तपैकी केलेला असतो, जेणेकरून त्याला अर्णव राजे शिर्के म्हणून कोणी ओळखायला नको म्हणून. आता ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर, तू इथेच थांब, मी पुढे जाऊन बघतो काय करायचं ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर सावकाश जा, तुम्ही एकटेच जात आहात त्यामुळे जरा नीट जा. तेव्हा अर्णव म्हणतो की काळजी करू नकोस, मी जातो, अगदी मी व्यवस्थित जातो. आता इथे अर्णव हा त्याने वेगळाच लूक चेंज केलेला असतो आणि तो लूक चेंज करून तो निघालेला असतो. त्यानंतर मग इथे आता ईश्वरी त्याच्याकडे हसत बघत असते की अर्णव सर नीट जा तुम्ही, तिच्या डोक्यात टेन्शनही असतं. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, हे बघ फोन तुझ्याकडे ठेवतोय, जर काही असेल तर हँडल कर, आणि मी आतमध्येच आहे, शिर्के वगैरे आले तर तू त्यांना पोलिसांना वगैरे आतमध्येच पाठव. ईश्वरी म्हणते की हो सर, मी आतमध्येच पाठवते, पण तुम्ही मात्र तुमची काळजी घ्या. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, काळजी करू नकोस, मी आहे आतमध्ये आणि तू अजिबात आतमध्ये येऊ नको. आता ईश्वरी घाबरलेली असते आणि अर्णव ही स्वतःची गाडी घेऊन न जाता दुसरीच गाडी घेऊन आलेला असतो. तर आता त्या गोडाऊनमध्ये अर्णव शिरतो आणि तिथे गुंडच बसलेले असतात, जे सौदामिनीचे असतात आणि ते तिथे मस्त एन्जॉय करत बसलेले असतात. तेवढ्यात अर्णव त्यांना म्हणतो की इथे माझा टेम्पो कशाला पकडला आहे तुम्ही. तेव्हा ते काही गुंड पत्ते खेळत असतात, काही झोपलेले असतात. अर्णवला विचारतात की तू कोण रे, कोण आहेस इथे, शहाणपणा करायला आलायस. तेव्हा तो म्हणतो की कोण आहे म्हणजे काय, अरे ह्या टेम्पोचा मालक आहे मी, मला टेम्पो माझा दे, मी माझा टेम्पो घेऊन जातो, आणि माझा टेम्पो इथे घेऊन आणलायस तू. तेव्हा मग इथे आता अर्णवला तो म्हणतो की तुझा टेम्पो काही मिळणार नाही, चल इथून निघायचं, जर स्वतःचा जीव प्यारा असेल ना तर इथून गपचूप निघायचं, जास्त काही बोलायचं नाही, समजलं, असं त्याला तो बोलायला लागतो. तेव्हा अर्णव म्हणतो की काय म्हणजे तुम्ही लोक काय येडेबिडी आहे का, कुठला टेम्पो म्हणून काय विचारताय, आणि हा काय डोळे फुटलेत का याचे, हा समोर जो टेम्पो उभा आहे ना त्याबद्दल बोलतोय मी, आणि हो आता मी काही ऐकून घेणार नाही बरं का, हा टेम्पो मला दे लवकरात लवकर, समजलं, आणि मला इथून निघू दे. तेव्हा मग आता लगेचच तो माणूस म्हणायला लागतो की हे बघ खुळ्यागत वागू नको, चल निघ इथून, मार खायचा नसेल तर. तेव्हा अर्णव म्हणतो की आपला विषय किती हार्ड आहे ना हे तुला आत्ता समजणार नाही. तेव्हा मग तो माणूस म्हणायला लागतो की बाबा तू एकटा आहेस, आम्ही सगळेजण इथे आहोत, कशाला उगाच मार खातो, जा इथून निघ. परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणतो की हे बघ, हा टेम्पो मला द्यायचा, माझी चावी मला द्यायची, आणि मला माझ्या कामासाठी फ्री करायचं, समजलं. त्यावेळेला आता लगेचच तो गुंड म्हणायला लागतो की अच्छा, म्हणजे तू काही ऐकणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, आपला टेम्पो घेतल्याशिवाय जातच नसतो आपण. त्यावेळेला आता तो गुंड अर्णवला मारायला यायला सुरुवात करतो, आणि त्यानंतर ईश्वरी इथे आता शिर्केंना सारखा फोन ट्राय करत असते, कारण तिचा जीव वर खाली होत असतो. नंतर अर्णव आता ते गुंड ऐकतच नसतात, म्हणून त्यांचीच हॉकी स्टिक घेऊन त्यांना बदडायला सुरुवात करतो, आणि त्यांना मारत असताना आता अर्णवला आजूबाजूलाही गुंड असतात, त्यांनाही मॅनेज करावं लागत असतं. अर्णव इथून तिथून आजूबाजूने सगळ्यांना मस्तपैकी ते धनादन फाईट करत असतो, आणि ते बाजूचेही गुंड येऊन अर्णवला पकडण्याचा प्रयत्न करतात, आणि एक गुंड येऊन बंदूक धरतो अर्णव समोर, आणि पटकन मागून दुसरा गुंड त्याला धरतो, आणि अशा प्रकारे त्यांनी आता त्याला पूर्णपणे पॅक केलेलं असतं. परंतु अर्णव म्हणतो की आत्ता तुला दाखवतो मज्जा. तो बंदुकीचा हात असतो त्याच्यावरती जोरात लात मारतो, आणि मागच्याला हॉकी स्टिकने मारतो, आणि म्हणतो की तुला सांगितलं होतं मी. सगळे गुंड आता गपगार झालेले असतात. अर्णव म्हणतो की तुला सांगितलं होतं की माझ्या नादाला लागायचं नाही, आपला विषय एकदम हार्ड आहे, सांगितलं होतं तरी ऐकला का तू पुतणीच्या, चल दे आता मला माझी चावी दे टेम्पोची, कुठे चावी. तेव्हा तो गुंड अगदी असा पडलेला असतो, मार खाऊन आधी दमलेला असतो.
तेवढ्यात अर्णव त्याच्या खिशातच हात घालतो आणि त्याच्या जी टेम्पोची सात्विक फॅशनची चावी असते ती चावी तो मिळवतो आणि म्हणतो की बघ, तुला सांगितलं होतं आपल्याशी पंगा घ्यायचं नाही, आपल्याशी नडायचं नाही. तेवढ्यात तिथे पोलिसांची गाडी आलेली असते आणि पोलिसांची गाडी आल्याबरोबर समोर ईश्वरी उभी दिसते. तेव्हा शिर्के धावत जातात आणि म्हणतात की ते बघा तिथे आहेत मॅम, असं म्हणून ते धावत धावत तिकडे जातात आणि पोलीस आणि शिर्के पटापट तिकडे जातात. ईश्वरी म्हणते की तिकडे आहेत सर. आणि मग तिकडे गेल्यानंतर शिर्के म्हणतात की सगळं ठीक आहे ना मॅम. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही प्लीज आतमध्ये जाऊन बघा. तेव्हा सगळे जातात आणि अर्णवने तेवढ्यातच सगळं काम फत्ते केलेलं असतं. ईश्वरी पोलिसांसोबत आणि अर्णवसोबत सगळ्यांसोबत चाललेली असते आणि तेवढ्यात अर्णव समोरून येतो. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके आय एम ऑल राईट. पोलिसांना तो सांगतो की या सगळ्यांना तुम्ही अरेस्ट करा, यांनीच माझा टेम्पो घेतला होता. आणि मग सगळ्यांना अरेस्ट केलं जातं. चला रे उठा, पोलीस घेऊन निघतात. अर्णव बाहेर येतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही ठीक आहे. तेव्हा तो म्हणतो की हो मी ठीक आहे, टेम्पो पण घेतला आहे. आपण एक काम करूया, हा टेम्पो घेऊन आपण निघूया. आणि शिर्के तुम्ही इथलं सगळं काही मॅनेज करा, पोलिसांचं मॅनेज करा आणि नक्की हे लोक कोण आहेत, टेम्पो का घेतला, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला हवी आहे. तेव्हा मग अर्णवला म्हणतात की सर तुम्ही व्यवस्थित जा. आता अर्णव टेम्पो ड्राईव्ह करायला निघालेला असतो. अर्णव आता पाणी बिनी घेतो आणि तोंडावरती पाणी मारतो. ईश्वरी आता अर्णवने कामगिरी फत्ते केली आहे म्हणून खूपच जास्त खुश असते. अर्णव तोंड वगैरे धुतो आणि खरं तर तो खूप दमलेला असतो, परंतु तरीही त्याला त्याचा सात्विक फॅशनचा टेम्पो घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. आता ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर बस, गाडीत बस, आपण निघूया. तेव्हा दोघंजणही आता बसलेले असतात. ईश्वरी गाडीमध्ये बसते आणि अर्णवला म्हणते की सर चला निघूया आपण. तेव्हा अर्णव आता टेम्पो चालवत निघालेला असतो. ईश्वरी आता टेम्पो मिळाला म्हणून खूप खुश असते. आता दोघंही रात्रीचे गाडीने निघालेले असतात टेम्पो घेऊन. तेवढ्यातच समोर खाऊ गल्ली ईश्वरीला दिसते. ती म्हणते की सर इथे थांबवा ना. तेव्हा तो म्हणतो की कशाला. ईश्वरी म्हणते की सर तिथे बघा ना, मला अशी भूक लागली आहे, त्यामुळे चला आपण मस्त इथे खायला मिळते, बसूया खाऊया. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर आपण घरी पोचून जेऊया. ईश्वरी म्हणते की सर तोपर्यंत खूप उशीर होणार आहे आणि मग आपल्याला भूक लागणार आणि तुम्हालाही भूक लागणार आणि तुम्ही ना माझं डोकं खाणार, म्हणूनच सांगते की तुम्ही आता इथे खायला बसा. तुमची चिडचिड वाढणार, मग जास्त वाढणार, वाद होणार, त्यापेक्षा तुम्ही इथे खाऊन घ्या. अर्णव म्हणतो की मिस इंदोर नको, मला इथे काहीच नको आहे खायला, ऑलरेडी मी दमलो आहे, चल. ईश्वरी म्हणते की नाही सर, नाही तुम्ही माझ्याबरोबर येणार, माझ्यासोबत येणार, हो म्हणा असं म्हणून ती त्याच्या तोंडाला हात लावते. आणि त्यानंतर मग अर्णव म्हणतो की बरं बाबा चल. ईश्वरी आता खुश होते आणि म्हणते की चला. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्णव आता गाडीवरती येतात, परंतु गाडीमधलं सगळं काही संपलेलं असतं. त्याच वेळेला तो म्हणतो की बाळा काय झालं, माझ्या गाडीवरचं सगळं जेवण संपलं आहे बाळा, आता मी दमलो आहे पण खूप आणि खूप उशीर झाला आहे, त्यामुळे मी आता काही बनवू पण शकत नाही, खूप दमायला झालं आहे मला, असं म्हणून आता बाबा बोलायला लागतात. तेव्हा ईश्वरीला लगेचच चेहरा पडलेला पाहून अर्णव म्हणतो की अहो साहेब, माझी बायको सुगरण आहे, द्या की तिला बनवून, ती बनवून देईल तुम्हाला मस्तपैकी, सुगरण आहे माझी बायको, असं म्हणून तो तिचं कौतुक करतो. ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते आणि नंतर ईश्वरी आता इंदोरी स्टाईल जिलेबी त्या गाडीवरती बनवायला अर्णवसाठी सुरुवात करते. आणि मग ती जिलेबी बनवत असताना अर्णव तिचे डोक्यावरचे केस वगैरे बाजूला करत असतो आणि प्रेमाने तिला अगदी ट्रीट करत असतो. तेव्हा ईश्वरी त्या जिलेब्या तळायला सुरुवात करते आणि तळून झाल्यानंतर ते जे काका असतात गाडीवरचे ते ईश्वरीकडे बघतच राहतात. नंतर ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही बसतात आणि ईश्वरी आता अर्णवसाठी पटकन जिलेबी तळलेली असते तर ती घेते प्लेटमध्ये आणि त्याला भरवायला आणून देते. आणि त्याला भरवत असताना ईश्वरी म्हणते की सर तुमच्यासाठी माझ्याकडून स्पेशल गरमागरम इंदोरी जिलेबी, आणि त्याला खायला घालते. आता पुढे सौदामिनीचं सगळं नाव बाहेर येणार आणि सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार आहे. नेमके कसं आणि काय होणार पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.